हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. आज आपण बनवणार आहोत टँगी ज्युसी मसालेदार पास्ता. त्यासाठी मी 1 कप वरून पास्ता घेतलाय. तो कोणत्याही शेपचा तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी सुरुवातीला आपण त्याला बॉईल करून घ्यायचंय. तर एका गंजामध्ये मी बॉईल करायला पाणी ठेवलंय. त्यामध्ये 1 चमचा मीठ घाला आणि त्यानंतर थोडंसं तेल घाला. तेलामुळे पास्ता एकमेकाला चिटकणार नाही. अशा उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला पास्ता घालायचा आहे. थंड पाण्यामध्ये अजिबात घालू नका. त्यानंतर त्याला 2 ते 3 मिनिट किंवा पास्ता ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला बॉईल करून घ्या. त्यानंतर त्याला चाळणीने चाळून घ्या आणि नंतर त्यावर थंड पाणी टाका. थंड पाण्यामुळे ते एकमेकांना चिटकणार नाहीत. जर तुम्हाला पास्ता करायला वेळ असेल तर त्यावर तुम्ही तेल घाला आणि त्याला मिक्स करून ठेवा. आता आपण त्याचा सॉस बनवूया. त्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल गरम केलंय. तेल गरम झालंय की त्यामध्ये 1 चमचा बटर घालूया. बटरमुळे पास्त्याला आणखी छान स्वाद येतो. बटर वितळले की त्यामध्ये 1 मोठा कांदा चिरून घाला. कांदा ट्रान्सलुसंट होऊ द्या. कांदा परतून झाला की त्यामध्ये 1 चिरलेली हिरवी मिरची घाला. हिरवी मिरची चांगली फ्राय झाली की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे. टोमॅटोमुळे सॉस छान ज्युसी बनतो. टोमॅटोला चांगले परतून घ्या. सॉफ्ट शिजू द्या. सॉफ्ट शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ घाला. मिठामुळे टोमॅटोला पाणी सुटेल आणि तो लवकर नरम पडेल. अशा प्रकारे आणखी 3-4 मिनिटे टोमॅटो शिजू द्या. त्यानंतर आता आपण बारीक चिरून ठेवलेल्या भाज्या घालूया. सर्वप्रथम मी 1 बारीक चिरलेला गाजर घातलाय. त्यानंतर 1 शिमला मिरची आणि 5-6 बारीक चिरलेल्या बीन्स घातल्या. यांना मोठ्या गॅसवर छान परतून घ्या. 2-3 मिनिटे मोठ्या गॅसवर परतल्यामुळे त्याचा क्रंचीपणा टिकून राहील. त्यानंतर मी त्यामध्ये 2 चमचे पिझ्झा पास्ता सॉस घालत आहे. जो रेडीमेड मिळतो तो पिझ्झा पास्ता सॉस घालत आहे. यामुळे मला टोमॅटो सॉस वगैरे घालायची काही जरुरी नाही वाटली, कारण तोच टँगी होता आणि चांगला तिखटपणा आहे. त्यानंतर मी 1 चमचा मेयोनीज घालत आहे. मेयोनीज मुळे पास्ता एकदम छान क्रीमी असा बनतो. तुम्ही हा प्रयोग नक्की करून बघा. 1 ते 2 चमचे तुम्ही मेयोनीज घाला. मेयोनीजला परत थोड्या वेळाचे परतून घ्या. त्यानंतर थोडे मीठ घाला, कारण सुरुवातीला सुद्धा आपण मीठ घातलेले आहे. अर्धा चमचा लाल तिखट,
तिखट बेताचेच घाला, कारण आपण हिरवी मिरची पण वापरली आहे. त्यानंतर थंड करून ठेवलेला पास्ता घाला. पास्ता असा तुम्हाला चिटकलेला दिसेल, पण तो चिटकलेला नाहीये. आपण तेल घातल्यामुळे बघा तो कसा लगेच सुटा सुटा झालाय. अशा प्रकारे सगळा पास्ता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या. अशा प्रकारे आपला पास्ता ज्युसी, टँगी, मसालेदार इंडियन स्टाईल तयार झाला आहे. असा बनवलेला पास्ता माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडतो. तुम्ही सुद्धा एकदा करून बघा. गरमागरम सर्व करा. आवडल्यास लाईक, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.